8 दिवस एक खाणार पुढं घेतल्याने आणि थम्सअप इज अप यूट्यूब. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो आता चाललो आहे, तुम्ही गेस करा कुठे चाललो आहे मी माझ्या गावी. तर तुम्हाला मजबूत व्लॉग दिसणार. आता वाजले बघा किती आहेत, 7:30. बस आहे 8:30-9ची. हा जो प्रवास होणार आहे तो कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. कसं आहे तो मी दाखवेन. विषय असं झाला आहे की सुट्टी टाकलेली आता अप्रूव्ह झाली, तिकीट कुठे भेटत नाही. तर आमच्याकडे फ्रीचा तिकीटचा पण रस्ता आहे, तर आम्ही जाणार आहे. माझा भाव आहे, त्याला काही यायला भेटलं नाही यावर्षी. तर आम्ही जातो आमच्या 4 व्हीलरमधून, आता जाणार बसमधून. कसा फ्रीवाला दाखव तुम्हाला. ते कोकणी माणूस बोलला तर आमका बोजे घेऊन जायची सवयच असतात, तर ती काय रक्तात आहे, तर ती जाणार नाही. आता माझी हळूहळू मालवानी बाहेर निघालो आहे. तर पहिली ऑटो पकडूया, मग डायरेक्ट बस जवळ. तर चला दाखवतो तुम्हाला आता. तर मित्रांनो खूप प्रयत्नानंतर आता रिक्षा भेटली आहे. तर आता आम्ही निघालो. तर बस सुटीची वेळ झाल्याने बघूया आता बस सुटली की नाही, दाखवतो तुम्हाला. आता फ्रीची आहे बोलल्यानंतर किती गर्दी आहे लोकांची. फ्रीची म्हणजे आपले मनसेचे नेते अविनाश जाधव त्यांनी लोकांना फ्रीमध्ये सोडलेलं आहे. पर पर्सन अशी 2000 रुपये तिकीट आहे, पण इकडे फ्रीमध्ये हा असतो फ्रीचा प्रवास. पण ही गर्दी सहन करायला लागते, काय करणार. तर मित्रांनो आपल्या मनसेचे शाखा अध्यक्ष आहेत, त्याला काय बोलता. नमस्कार, मी मनसे शाखा अध्यक्ष संजोग पाचुले. आज कोकणामध्ये आपले प्रवास करणारे आपले कोकण बांधव आज गणपतीसाठी चाललेले आहेत. उद्या सर्वांच्या घरी रात्री गणपतीचे दर्शन सुरू होणार आहेत आणि त्यामुळे भरपूर मोठ्या संख्येने आज आपल्या इथे 10 बस लाईनीत उभ्या आहेत. 10 लाईनीत बस उभ्या आहेत. आपले ठाणे जिल्हा पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब मनसे नेते, त्यांनी ही सेवा लोकांसाठी पुरवलेली आहे. आज कोकणात जाण्यासाठी जी काय एस.टी. महामंडळाचा संप चालू आहे, तरी पण आपल्याला आज एवढ्या बस लक्झरी त्यांनी अवेलेबल करून दिला. त्यांचे खूप खूप आभार. आम्ही मनसैनिक त्यांच्या पाठी आहोत आणि असंच कार्य दादांच्याकडून घडो हीच आमची. दादा आपले भावी अंगार चल फायनली गाडी निघाली. मित्रांनो आता चायसाठी नाही थांबली आहे गाडी थांबली आहे इकडे ब्रेकसाठी. खूप टाईम झाला, हवा भरतायत, कंटाळा आला. आपण पण पाय मोकळे करायला आले. आता जाऊया परत, गो. मित्रांनो माहीत नाही आमका बस कधी थांबली. परत थोडे एक बिस्किटचं पुढं घेतल्याने आणि थम्सअप इथून डायरेक्ट गावात. मित्रांनो हा पार्लेजी बिस्किट आहे, आम्ही खातोय आणि पाणी पितोय. तर पप्पाने नवीन आयडिया दिली आहे कसं करायचा. बिस्किट घे, पाण्यात टाक आणि ते एनर्जी ड्रिंक बनवून पी. पप्पा त्या बिस्किटचा चुरा कर, ह्याच्यात टाक, ती तर मित्रांनो सकाळ झालेली आहे, बघू शकता. नीट आलेली आहे, वातावरण फार सुंदर आहे बाहेर. मला जायला खूप लेट होणार आहे. ठीक आहे. चाय नाश्त्यासाठी गाडी थांबली आहे. खूप उशीर झाला आहे, 10:30-11 वाजलेत. गर्दी बघू शकता तुम्ही. आम्हाला गावी पोचायला कमीत कमी 4-5 माहीत नाही किती वाजतील. बघूया आता किती वाजतील ते. मित्रांनो खूप थकलो आहे. आम्ही इलो आता नांदगाव तिट्यात. तर काल रात्री 11 वाजता बसलो, आता वाजले 7:30. जाम थकलो आहे. आता हैसून पण आमका जाऊ किती तास, 2 तास ना, 2 तास लागतली. तर मग व्लॉग बनवायची तर काही इच्छा नाही, बट तुमका दाखवतली सगळं. तर चला जाऊ. त्याच्या आधी वडापाव खाऊन घेऊ, भूक लागली आहे जाम. मित्रांनो गावात इले आणि वडापाव नाही खाल्ले तर काय, आता गावात येऊन हेच खाऊचं आमका. त्याचे 8 दिवस हेच खाणार, फुल प्रोटीन. वाजलेत 8:30. टिकाला पोहोचलं आहे. इकडनं
40 मिनटं नारिंगरात मला आपल्या गावी असतं त्या खूप हेक्टिक झाला आजचा प्रवास. तुम्हाला दाखवतो मी मध्ये हेक्टिक असणारच. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावा. मित्रांनो फायनली पोचलोय गावी. घर दाखवतो मला आपलं. डायरेक्ट भेटूया आता उद्या पुढच्या व्लॉगमध्ये.